सुंदरबनच्या जंगलात लबाडी आणि धूर्त लांडगीनताई राहत होत्या. त्या खूप दुष्ट होत्या. जंगलातले सगळे प्राणी आनंदाने आणि समाधानाने जीवन जगत होते. पण या लांडगीनताईंना ते पाहवत नव्हते. ते काही ना काही युक्ती करून जंगलातल्या प्राण्यांच्या भांडण लावायच्या. सगळ्या प्राण्यांचे अन्न पळवून आणायच्या. असे त्या करत होत्या. एकदा काय केलं त्यांनी, जंगलातले भोले हत्ती दादा आपल्या परिवारासह सरोवरात पाणी प्यायला आले. पाणी पिऊन झाल्यावर सोंडेने ते फवारे मारून आंघोळ करत होते. हे लांडगीनताईंनी बघितले आणि त्या काय म्हणाल्या, अरे वा, भोले हत्ती दादा शाही स्नान चालले वाटतं. जणू काही सरोवर आपल्या एकट्याच आहे. अशा भावात आंघोळ करतात. असे म्हणून त्या पळत पळत आल्या आणि शेरखान महाराजांना म्हणाल्या, महाराज महाराज, अहो आपल्या जंगलातले अप्पू हत्ती दादा सरोवर माझे एकट्याचे आहे म्हणतात आणि या जंगलवर हे राज्य करणार म्हणतात. जंगलचा राजा मी होणार, ते सरोवर काबीज करणार आहेत. अरे असे करणार आहेत भोले हत्ती दादा. असे म्हणून मंत्र्याकरवी भोले हत्ती दादांना शेरखान महाराजांनी बोलवून घेतले. मग भोले हत्ती दादा आले आणि म्हणाले, महाराज असे काही नाही. मी माझ्या परिवारासह आपल्या सरोवरात स्नान करत होतो आणि पाणी प्यायला आलो होतो. सरोवर काबीज करणे, जंगलचा राजा होणे असे काहीही माझ्या मनात नाही. तुम्ही एवढे चांगले प्रजादक्ष जंगलचे राजे आहात, दयाळू मायाळू आहात आणि मी कशाला राजा हो असे माझ्या मनात काहीही नाही. असे म्हटलं शेरखान महाराजांनी लबाडीताईला बोलवले. पण लबाडीताई तिथे नव्हती. ती वेगात पळत जाऊन झाडीत लपून बसली आणि शेरखान महाराज आणि भोले हत्ती दादांचं बोलणं ऐकत बसली. एकदा तर तिने काय केले, लाडोबा कोल्ह्यांच्या विषयी सांगितलं. तिने सांगितले, महाराज महाराज, जंगलाच्या बाहेर असलेल्या शेतातले ऊस लाडोबा कोल्होबा चोरून आणतात. त्यामुळे त्या शेताचा मालक येणार आहे. आपल्या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांच्यावर जाळे टाकून पकडून नेणार आहे. मग महाराजांनी लांडगोबाला बोलवून घेतले. लांडगोबा म्हणाला, महाराज असे मी काही केले नाही. मी त्या शेतात गेलेलोच नाही. आपल्या जंगलातली आंबट बोरे, द्राक्षे खातो मी. एवढे जंगल आपले सुजलाम सुफलाम आहे. मी कशाला ऊस खायला जाऊ. तेव्हाही महाराज गप्प बसले. मग ह्या लांडगीनताईने अगदी कहरच चालवला होता. त्यांनी काय सांगितलं, डॉक्टर चिंकी माकडदादा, लखन माकडदादांना सांगितलं, अरे झाडावरची सगळी फळे लंबू जिराफ दादा काढून सगळ्या प्राण्यांना वाटतात. ते म्हणतात चिंकी माकडदादा, लखन माकडदादा यांची उपासमार व्हावी म्हणून. मग माकडदादा आणि लंबू जिराफ यांच्यात भांडणे झाली. एवढेच नाही तर तिने काय केले, चंचला खारुताईची छोटी छोटी बाळे आणून सुंदरी मांजरीनताईच्या बिळात ठेवली आणि दोघींच्यात भांडण लावलं. अशा सारखी ही लबाडी लांडगीनताई कला करायची आणि कागाळ्या महाराजांना सांगायची. त्यामुळे जंगलात भांडणे पेटू लागली. असंतोष निर्माण झाला. आनंद हिरावून गेला. सगळे जंगल भांडायला लागले. मग हे बरेच दिवस झाडावर बसून भरारी गरुड दादा पाहत होते आणि या लांडगीनताईचा पराक्रम ऐकत होते. त्यांना आता राहावले नाही. ते पटकन उडत उडत आले आणि शेरखान महाराजांच्या जवळ गेले आणि म्हणाले, महाराज महाराज, जंगलात असंतोष पसरला आहे. आनंद निघून गेला आहे. शेरखान महाराज म्हणाले, बरोबर आहे गरुड दादा, मलाही कळेना काय करावे. अहो महाराज, कशामुळे पसरलाय माहिती आहे का. आपल्या जंगलातली लबाडी लांडगीनताई अतिशय दुष्ट आहे. सगळ्या प्राण्यांच्या ती भांडणे लावते. त्यामुळे आनंद निघून गेला आहे. काहीतरी करा. मग महाराजांनी लांडगीनताईला बोलवून घेतलं आणि तिला सगळं विचारलं. पण लांडगीनताईने कानावर हात ठेवले. महाराज, मी नाही तशी, मी काही केलेलं नाही. मग शेरखान महाराज म्हणाले,
लांडगीनताई खरे बोल, नाहीतर जंगलातल्या काळ्या पाण्याच्या विहिरीत तुला ढकलून देईल, नाहीतर तू जंगल सोडून निघून जा. महाराज, मी नाही काही केलेले, मी नाही केलेले. मग शेवटी लांडगीनताई कबूल झाली आणि म्हणाली, हो महाराज, मी जंगलात असंतोष पसरवत होते, भांडण लावत होते, कारण मला जंगलचा आनंद पाहवत नव्हता. मला एकटीला जंगलात राहायचे होते आणि काही दिवसांनी तुम्हालाही जंगलातून हाकलून लावायचे होते, म्हणून मी करत होते. शेरखान महाराज म्हणाले, दुष्टे, चल माझ्या डोळ्यासमोरून तू निघून जा. तू क्षणभरही इथं थांबू नको, नाही तर तुझी शिकार करून तुला खाऊन टाकीन. असे म्हटल्यावर भीत लांडगीनताई जंगल सोडून निघून गेली. मग जंगलात परत आनंद निर्माण झाला आणि सगळे प्राणी जंगलात आनंदाने राहू लागले. म्हणून म्हणतात, कधीही दुसऱ्याचे वाईट करू नये, वाईट चितू नये. वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.